नमस्कार. टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सोलाण्याचा सीझन चालू झाला आहे. सोलाना म्हणजे ओला हरभरा. याच ओल्या हरभऱ्याचं आपण पुलाव किंवा भात आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत. पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनही दाबा. त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी एकदम फ्री आहेत, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर सोलाना भात बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी एक पातेलं मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पातेलं थोडं गरम झालं की यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते. इथे तुम्ही तेलाऐवजी तूप वापरला तरीही चालेल. आता हे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये मी 2 चमचे जिरे घालून घेते. जिरे छान फुलले की यामध्ये मी आता 1 कढीपत्त्याचं पान घालून घेते. त्याचबरोबर 2 मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्याही घालून घेते. त्याचबरोबर मी इथे 1 कांदा उभा असा पातळ चिरून घेतलेला आहे तो सर्व घालून घेते आणि या तेलामध्ये याला चांगलं परतून घेते. कांदा चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे. आता यामध्ये मी सोलाना घालून घेते. सोलाना म्हणजेच ओला हरभरा. या इथे मी अर्धी वाटी सोलाना घेतलेला आहे. तो सर्व सोलाना यामध्ये घालते आणि याला 3 ते 4 मिनटं मी छान या कांद्याबरोबर परतून घेणार आहे. तीन ते 4 मिनटं हा सोलाना मी छान परतून घेतलेला आहे. आता यामध्ये मी 1 टोमॅटो असा मोठा मोठा कापून घेतलेला आहे तो सर्व घालून घेते आणि याला एखाद दुसराच मिनिट मी परतून घेणार आहे. टोमॅटो आपल्याला या इथे जास्त शिजवायचे नाहीत, त्यामुळे त्याला एखाद दुसरा मिनिटच आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी 1 बटाटा असा चिरून घेतलेला आहे तो बटाटा घालून घेते आणि याला 3 ते 4 मिनटं मी परतून घेते. बटाटा घातल्यावर मात्र आपल्याला याला 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं आहे. या इथे तुम्ही बटाटा आणि टोमॅटो स्लाइसमध्ये चिरून घातला तरीही चालेल. आता याला मी 3 ते 4 मिनटं छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये काही आपण मसाले ॲड करून घेऊयात. त्यामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा हळद, 2 चमचे गोडा मसाला. या इथे जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरीही चालेल. आता हे सर्व मसाले आपण छान मिक्स करून 2 ते 3 मिनटं परतून घेऊयात. मीडियम फ्लेमवर हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. या मसाल्यांचा सुगंध यायला लागला की यामध्ये आपण आता तांदूळ घालणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनटं मी हे छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 2 कप अखंड बासमती तांदूळ घेतलेलं होतं. ते अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं होतं. ते आता मी नितळून घेतलेलं आहे. तो सर्व तांदूळ मी या इथे घालून घेते. जर तुमच्याकडे अखंड बासमती तांदूळ नसेल तर तुमच्याकडे जो तांदूळ आहे तो तुम्ही वापरला तरीही चालेल. आता याला आपण छान मिक्स करून घेऊया. हे मिक्स करून झाल्यावर हे आपल्याला 2 ते 3 मिनटं अजून परतून घ्यायचं आहे. असं 2 ते 3 मिनटं परतून घेतल्यामुळे भात छान मोकळा होतो. 2 ते 3 मिनटं मी हे छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 3 कप गरम पाणी घालून घेते. मी तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवले होते म्हणून मी इथे तांदळाच्या दीडपट पाणी घालत आहे. या इथे जर तुम्ही तांदूळ भिजवला नसाल तर तांदळाच्या दुप्पट तुम्ही या इथे पाणी घालायचं आहे. फक्त पाणी घालताना आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे. पाणी घालून झालं की याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ घातल्यानंतर परत एकदा याला हलवून घ्यायचं आहे. हलवून झालं की यातील चमचा काढायचा आहे आणि झाकण न लावताच याला उकळी काढून घ्यायची आहे. यामध्ये आपण पाणी गरम घातलेलं आहे त्यामुळे याला लगेच उकळी येते. आता याला छान उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि यावरती झाकण लावून हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर या इथे आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही. मंद गॅसवरतीच हा भात आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे.
10 मिनटं मी हे छान मंद गॅसवरती भात शिजवून घेतलेला आहे. आता झाकण काढते आणि हा भात मी परत एकदा हलवून घेते. असा भात आपल्याला गरम असतानाच मोकळा करायचा आहे, जेणेकरून भात सुटसुटीत होईल आणि सर्व मसाला एकाच ठिकाणी न राहता सगळीकडे व्यवस्थित असा पसरला जाईल. आता हा भात शिजला आहे का ते मी तुम्हाला दाखवते. बघा, आपला भात छान असा शिजलेला आहे. भात छान शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यावरती मी 1 चमचा तूप घालून घेते. असं तूप घातल्यामुळे या भाताला खूप छान चव येते. कोणताही भात केला आणि त्यावर वरून 1 चमचा तूप घातला तर त्या भाताला खूप छान चव येते. हा तयार झाला आपला सोलाना भात. किती मस्त दिसत आहे, तुम्ही बघू शकता. चवीला तर अप्रतिम लागतो. या सोलाण्याच्या सीझनमध्ये तुम्हीही हा सोलाना भात नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.